हाय हॅलो नमस्कार राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल। तर व्हिडिओचा पार्ट 1 तुम्ही पाहिला असेल अशी अपेक्षा करते। जर पाहिला नसेल तर पहिला पार्ट नक्की बघा। आता आपण इथून पुढे कंटिन्यू करूया। त्या सर्व दोऱ्यांमध्ये साधारण 1.5 ते 2 इंचाचा किंवा 1 ते 1.5 इंचाचा अंतर ठेवायचा आहे, कारण की जे वरती आपण नॉट्स बांधत आलो त्यात आपण गॅप नाही घेतलेला, पण जे आपण खाली आता नॉट्स बांधणार आहोत याच्यात आपल्याला एक जाळीसारखं टेक्स्चर तयार करायचं आहे। आपल्याला गॅप हवा आहे, त्यामुळे इथे आपण डिस्टन्स घेतलेला आहे। तर आता इथे खाली आपण विणायला सुरुवात करणार आहोत। तर वरून जी आपण दोरी घेऊन आलो होतो त्या 4 दोऱ्यांपैकी आपल्याला पहिल्या 2 दोऱ्या सोडून द्यायच्या आहेत आणि पुढच्या 2 दोऱ्या घेऊन पुढची जी पहिली दोरी आहे तिच्या 2 दोऱ्या घ्यायच्या आहेत। अशा ह्या 4 दोऱ्या घेऊन आपल्याला रेग्युलर जे आपण काठी आतापर्यंत नॉट्स घेत आलो आहे तशा नॉट्स आपल्याला इथे सुरुवात करायची आहे विणायला। तर ह्या लांबच्या 2 दोऱ्या घेतल्यामुळे मध्ये एक स्क्वेअर असा शेप तयार होईल आणि तो डिस्टन्स असल्यामुळे तिथे असं जाळीसारखं टेक्स्चर तयार होईल। तर अशा प्रकारे हे आपल्याला पूर्ण विणून घ्यायचं आहे। ही बघा मी इथे पहिली नॉट्स तुम्हाला मारून दाखवली आहे। तर आपल्याला फक्त 2-2 नॉट्स घ्यायचे आहेत, एकदा लेफ्ट साइड आणि एकदा राईट साइड अशी नॉट आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर पुढची नॉट घ्यायची आहे। प्रत्येक वेळेला आपल्याला कंपल्सरी एक लेफ्ट आणि एक राईट अशा 2 नॉट्स घ्यायच्या आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या DIY करायला आवडणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदाही होऊ शकतो। तर अशा पद्धतीने हा मागचा भाग जो आहे तो पूर्णपणे विणून घ्यायचा आहे। इथे माझ्याकडून एक चूक झाली ती मी सांगते तुम्हाला। मी इथे फक्त मागच्या साईडला दोऱ्या टाकल्या आणि लेफ्ट साईडला राईट साईडला मी दोऱ्या टाकल्या नाही। त्या पण मी जर ह्याच वेळेला टाकून घेतल्या असत्या तर माझा झुला अजून व्यवस्थित झाला असता, पण मी तेव्हाच त्या नॉट टाकल्या नाही, त्यामुळे मला नंतर पुढे विणताना मात्र प्रॉब्लेम झाला। व्यवस्थित त्याचा शेप आला नाही आणि थोडी त्याची डिझाईन चुकली। डिझाईन चुकल्यामुळे झुल्याला तसा काही फरक पडत नाही, फक्त थोडे दिसायला चांगले दिसते, पण झुला मात्र खूप छान आणि व्यवस्थित झाला होता। म्हणून मी जी चूक केली ती तुम्ही करू नका आणि एकाच वेळेस पूर्ण झुल्याला तुम्ही दोऱ्या टाकून नॉट्स बांधून घ्या आणि एकाच वेळेला पूर्ण झुला विणून घ्या। तर हा झुला विणण्याचा माझा 3रा दिवस होता। माझे 3ऱ्या दिवशी फक्त या झुल्याची बॅक साईड एवढी विणून झाली होती आणि आता हा 4थ्या दिवशी मी सकाळी पुन्हा इथून सुरुवात करत आहे। हा झुला म्हणजे ना फक्त झुला नव्हता, हे एक मिशन होतं माझ्यासाठी। दिसायला वाटलं चला दोर बांधायचा आणि झुला तयार, पण खरी मजा त्यात नव्हती। मजा होती त्या गाठीत, त्या गोंधळात आणि त्या हसण्यात। दोघी रिंग बांधायचं काम सोपं नव्हतं। पहिली रिंग बांधली तर दुसरी सुटायची आणि दुसरी बांधली तर पहिली, आणि मध्येच कोणीतरी हसत होतं, याच्यावर खरंच कोणी बसेल का? बस तिथूनच चॅलेंज सुरू झालं। मी पण हार मानणाऱ्यातली नव्हते, म्हणून मी तिथे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि सर्वांना झुला बनवूनच दाखवला। 4-5 दिवस लागले, हात दुखले, गाठी चुकल्या, पण त्यातही मजा येत होती आणि काहीतरी नवीन शिकायला मिळत होते। तुम्हालाही असे DIY करायला आवडत असेल, तुम्हीही इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही अडचणी असतील तर प्रश्न कमेंटमध्ये विचारा। चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर हे मी खालची जी छोटी रिंग होती तिथपर्यंत मी ही मागची साईड जी होती ती पूर्ण विणून घेतली आणि त्या रिंग पर्यंत आल्यानंतर त्या रिंगला मी ते नॉट्स खालच्या बाजूने बांधायला सुरुवात केली। तर त्या रिंगच्या खाली मी 2-2 नॉट्स टाकल्या होत्या आणि मग त्या ज्या उरलेल्या दोऱ्या होत्या त्या मला पुढच्या साईडने घेऊन तिथे मला नॉट्स बांधायच्या होत्या। तर त्या रिंगच्या सेंटरला मी मागच्या बाजूने एक टेम्पररी दोरी बांधून ती रिंग सेट केलेली होती। तर ह्या नॉट्स बांधल्या गेल्यानंतर ती दोरी मी तिथून काढून घेतली आणि पुढे पण ज्या दोरीने मी टेम्पररी बांधले होते ती पण दोरी मी काढून घेतली आणि तिथे व्यवस्थित एक मोठी दोरी घेऊन तेही मी पुन्हा एकदा पॅक करून घेतले। तर आता पुढच्या ज्या 2 दोऱ्या आपण मोठ्या रिंगला बांधलेल्या होत्या त्या दोऱ्या मी पुन्हा सोडून घेतल्या, कारण मी त्या टेम्पररी तेव्हा फक्त बांधल्या होत्या। नंतर त्यांची हाईट जरा कमी झाली होती, ती मला वाढवायची होती, म्हणून मी ती पुन्हा त्या 2 नॉट सोडल्या आणि त्या दोरेला पुन्हा अजून नॉट्स वाढवून तो झुला थोडा अजून मोठा करून घेतला। तर अशा प्रकारे आपण त्याची हाईट कमी जास्त करू शकतो। तर हे बघा, ह्या अशा प्रकारे मी त्या मागून त्या दोऱ्या पुढे घेतल्या आणि इथे एक नॉट टाकून त्यानंतर त्या पुढच्या साईडला घेऊन मग पुन्हा नॉट्स मारायला सुरुवात केली। तर
पुढे ही ज्या मी दोरी बांधलेली होती 2 रिंग जोडण्यासाठी, ती दोरी मी सोडून घेतली आणि तिथे व्यवस्थित दुसरी दोरी घेऊन ते व्यवस्थित पॅक करून घेतले। आणि मग मागच्या ज्या दोऱ्या होत्या बॅक साइड जे आपण विणली होती त्या उरलेल्या दोऱ्या ज्या होत्या त्या मी पुढे आणून पुढे नॉट्स बांधायला सुरुवात केली होती। मागची दोरी अखंड आल्यामुळे झुला तुटण्याचीही शक्यता राहणार नाही। हे बघा, अशा पद्धतीने मी इथे एक लेफ्ट आणि एक राईट अशा 2 गाठी मारल्या आणि मग नंतर 2 दोऱ्या खालून आणि 2 दोऱ्या वरती घेऊन पुन्हा मग नॉट मारायला सुरुवात केली। अशा प्रकारे मागचा जो पूर्ण बेस तयार झालेला होता त्या पूर्ण दोऱ्या मी पुढे घेऊन घेतल्या आणि त्यानंतर लेफ्ट साइड आणि राईट साइड करायला घेतले होते। आपल्याला हवं तर खालची जी छोटी रिंग आहे म्हणजे जो बेस आहे, बसण्याचा जो भाग आहे, तिथेही आपण अशा प्रकारे पूर्ण विणून घेतलं असतं तरी चाललं असतं, पण ते विणायला खूप हेक्टिक गेलं असतं आणि मला खूप कंटाळा आला होता, हातही खूप दुखायला लागले होते। म्हणून मग मी तिथे फक्त सरळ दोऱ्या घेतल्या आणि त्या दोऱ्या सरळ आल्या आणि ज्या लेफ्ट साइडच्या दोऱ्या होत्या त्या राईट साइडला गेल्या आणि राईट साइडच्या ज्या दोऱ्या होत्या त्या लेफ्ट साइडला गेल्या। अशा प्रकारे त्या दोऱ्या मी झिगझॅग मध्ये करून मी त्या तिथे मॅनेज केल्या आणि तो पूर्ण बेस मी तयार केला। ते तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवतेच, फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेस कळेल। आता इथे आजी पुन्हा मला रागवण्यासाठी आली होती, कारण गेले 4 दिवस मी कंटिन्यू झुला करण्याचं काम करत होती आणि हात आणि कंबर मानपाट सर्व दुखवत होती, पण मी काम अर्धवटही सोडू शकत नव्हते, कारण आता झुला जवळजवळ पूर्ण होण्याच्या तयारीत होता आणि माझी एक्साइटमेंट जसं जसं काम पुढे सरकत होतं तसे तसे माझी एक्साइटमेंट अजूनच जास्त वाढत होती आणि मुलंही सारखं येऊन विचारत होते की झुला केव्हा तयार होईल, सर्वात आधी कोण बसेल, सर्वात आधी कोण बसेल। तर हे बघा, सर्वात आधी स्मिराने बाजी मारली होती, झुला अर्धाच तयार झाला होता आणि ती बसली आणि 2 मिनिटांनंतर ती जोरात खाली पडली, कारण झुला मी बारीक दोरीवर टांगलेला होता, त्याची हाईट मला खाली करायची होती जेणेकरून मला खाली बसून विणता येईल म्हणून, आणि ती छोटी दोरी तुटली आणि स्मिरा खाली पडली। तर हे बघा, उजव्या साईडच्या दोऱ्या ज्या होत्या त्याही मी टाकून उजवी साईडही मी कंप्लीट करून घेतली। आता फक्त डाव्या साईडच्या दोऱ्या मी टाकल्या होत्या, तेच फक्त माझं विणायचं बाकी होतं आणि खालचा बेस तयार करायचा होता। तर खालचा बेसही जवळजवळ अर्धा माझा तयार झालेला होता, तोही तुम्ही बघू शकतात। तर इथे दोघं साईडला मी लेफ्टला आणि राईटलाही 7-7 नॉट टाकून घेतलेल्या होत्या, 7-7 दोऱ्या टाकून घेतलेल्या होत्या आणि जसं मागची साईड मी विणली होती तशीच ही डावी आणि उजवी साईडही विणायची होती। अशा पद्धतीने डाव्या साईडच्या दोऱ्या उजव्या साईडला आणि उजव्या साईडच्या दोऱ्या डाव्या साईडला घेतल्यानंतर मध्ये असं झिगझॅग पद्धतीने मी तयार करून बेस तयार करून घेतला होता। आणि मग शेवटी रिंगला नॉट बांधून खाली पण मी जेवढ्या दोऱ्या उरल्या होत्या तेवढ्या मी अजून थोड्या थोड्या नॉट्स बांधून ते काम पूर्ण करून घेतले। तर अशा प्रकारे हा झुला तयार झालेला होता। शेवटी मला खाली पण थोडंसं विणायचं होतं, पण दोरी संपली होती आणि आणून परत करायचाही मला कंटाळा आलेला होता, कारण परत मला इकडे गावाला पण यायचं होतं आणि त्याची तयारीही बाकी होती, सर्व पॅकिंग करायची बाकी होती। म्हणून मग मी शेवटी तेवढंच काम केलं आणि मग तिथे काम माझं थांबवलं। इथे तुम्ही बघू शकता, काही गाठी मला पुन्हा सोडून पुन्हा बांधाव्या लागल्या, पण तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण मी जो डाव्या साईडचा आणि उजव्या साईडचा जो भाग करायचा राहू दिला होता तो इथे माझा चुकला होता आणि डिझाईन चुकत होती, पण शेवटी खूप प्रयत्नानंतरही ती डिझाईन व्यवस्थित आली नाही, पण झुला मात्र व्यवस्थित झाला। तर मी जी चूक केली ती तुम्ही करू नका आणि सुरुवातीलाच पूर्ण रिंगला तुम्ही दोऱ्या टाकून घ्या आणि एकाच वेळेला पूर्ण मागचा साईड जो आहे आणि डाव्या साईडचा आणि उजव्या साईडचा जो भाग आहे तो एकाच वेळेला पूर्ण विणून घ्या। हा पूर्ण झुला विणण्यासाठी मला टोटल 4 किलो दोरी लागली, पण ती मला थोडी कमी पडली, त्यामुळे तुम्ही 4 किलो न घेता 5 किलो दोरी घ्या, म्हणजे तुम्हाला कमी पडणार नाही। आणि जो रिंगचा खर्च आहे तो माझे जे गज होते ते घरातलेच मी वापरलेले आहेत, तर मी फक्त त्याची मजुरी दिली आहे, तर तो थोडा खर्च तुम्हाला एक्स्ट्रा लागू शकतो। अशा प्रकारे बच्चे कंपनीने 1 बाय 1 सर्वांनी झुला टेस्ट केला आणि माझा झुला 100% पास झाला। तर तुम्ही असा प्रयत्न नक्की करून बघा, झुल्यासोबतच खूप आठवणीही तयार होतील। DIY बनवणं म्हणजे फक्त काहीतरी बनवणं नाही, DIY म्हणजे वेळ, पेशन्स, थोडं लाफिंग, थोडं कन्फ्युजन आणि शेवटी आपण बनवलंय ही खूप छान मस्त फिलिंग मिळते।
तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ज्यांना DIY आवडत असेल अशांसोबत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.